आपण पाहत आहात आवाज 24 न्यूज, बुलंद आवाज जनतेचा। मिरज विधानसभेसाठी शिवसेनेकडून तानाजी सातपुते इच्छुक, निवडणूक लढविण्यावर ठाम। मिरज विधानसभा मतदारसंघातून तानाजी सातपुते यांनी शिवसेना पक्षाकडून निवडणूक लढविण्यासाठी उमेदवारीची मागणी केली असून कार्यकर्ते व मतदारांचा आदर करीत कुठल्याही परिस्थितीत निवडणूक लढवायचीच असा हट्ट धरत आत्मविश्वासाने पाऊल उचलले आहे। तानाजी सातपुते शिवसेना पक्षाकडून निवडणूक लढविण्यास इच्छुक असून पक्षाने आपल्या उमेदवारीचा विचार करावा असे पत्रकार परिषदेत सांगितले। यावेळी पत्रकार बैठकीत शिवसेनेचे जिल्हा प्रमुख संजय विभूते, बजरंग पाटील, शंभूराज काटकर, संजय काटे, विशाल सिंग राजपूत, महादेव हुलवान, चंद्रकांत मैंगुरे, पप्पू शिंदे, महिला शहर संघटक शाकिरा जमादार आदींसह पदाधिकारी, महिला पदाधिकारी, शहरी व ग्रामीण कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी पत्रकार बैठकीत बोलताना तानाजी सातपुते म्हणाले की मी एक तळागाळातील चळवळीचा सच्चा प्रामाणिक कार्यकर्ता आहे। गेली 30 वर्ष चळवळीचे काम करत आलो आहे। शिवसेना पक्षात मी गेली 11 वर्ष प्रामाणिकपणे काम करत आहे। 2014ला शिवसेना पक्षाने अचानक उमेदवारी दिली। मिरज विधानसभा मतदारसंघ अवघ्या 14 दिवसात पिंजून काढला। चांगली वातावरण निर्मिती झाली, मोठे मताधिक्य मिळाले। आज अखेर मी पक्षाचे काम प्रामाणिकपणे करत आहे। गेल्या 10 वर्षात आपण मिरज मतदारसंघात पक्षवाढीसाठी काम केले आहे। आगामी विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी योग्य अशी पायाभरणी झाली आहे। सर्वधर्मीय समाजात तानाजी सातपुते स्वच्छ प्रतिमेचे व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जातात। मिरज विधानसभा मतदारसंघाच्या विकासासाठी तानाजी सातपुतेच योग्य उमेदवार असल्याचे कार्यकर्त्यांकडून बोलले जात आहे। मतदार व कार्यकर्ते यांचा आग्रह, यांचा विचार, आदरातिथ्य मानून आपण यावेळीची निवडणूक लढवून मोठ्या मताधिक्याने विजय मिळवू असा दावा तानाजी सातपुते यांनी यावेळी केला आहे। आवाज 24 साठी वृत्त निवेदिका माधुरी मेस्त्री। त्याबद्दल मी सर्वांचं मनपूर्वक आभार मानतो, सगळ्यांचं स्वागत करतो। आपण इतर मिरजमध्ये शिवसेना बाळासाहेब ठाकरे यांच्यासाठी मी गेले 11 वर्ष झालं मी तन मन धन लावून मी काम करतोय आणि प्रामाणिकपणे मी काम करतोय। मागच्या 2014ला फक्त 14 दिवसामध्ये मला निवडून तिकीट दिलं आणि त्यावेळेस मी चांगल्या पद्धतीनं मिरज विधानसभेची काम आणि 14 दिवसात मला जनतेनं तिथल्या चांगल्या पद्धतीनं प्रतिसाद देऊन मला मतं चांगली पडली आणि परत मी 2014 पासून ते 2019 पर्यंत चांगल्या पद्धतीचं मी काम केलं। परत पक्षांनी युती केली आणि युती केल्यामुळं मला त्यांनी ग बसायला सांगितलं। परत मी पक्षाचा आदेश मानून आणि युतीचा धर्म पाळून त्यावेळेस मला ग बसायला लागलं, कारण मला त्यावेळेस शेतकरी संघटनेनं आणि राष्ट्रवादीनं मला बोलवलं होतं। तरीसुद्धा एकनिष्ठ होऊन मी काम केलं आणि परत 2019 पासून ते आज तक आहे मध्ये मी काम केलं, कोरोना काळात मी काम केलं। जेवढे पहिल्यापासून आत्तापर्यंत आंदोलन होत्या सगळ्या आंदोलनामध्ये मी भाग घेतला आणि मी प्रामाणिकपणे काम केलेलं आहे। शेतकऱ्यांसाठी असो, युवकांसाठी असो, काय व्यापाऱ्यांसाठी असो। ज्यावेळेस GSTचा चालू होता त्यावेळेस सोनार लोक 28 दिवस त्यांचं बंद होतं, त्यावेळेस मध्ये कोणी सामील झालं नाही, पण आणि त्या व्यापारी लोकांच्यात मी स्वतः सामील होऊन तिथं त्यांच्यासाठी मी काम केलेलं आहे। असे कित्येक कामं आहेत आणि आपण जिथला मी स्थानिक आहे, तिथला मिरजेतला स्थानिक भूमिपुत्र आहे। मी मिरज ग्रुप सोसायटीला गेले 15 वर्ष झालं काम करतोय। शेतकऱ्यांच्या फार मोठी सोसायटी आहे। राष्ट्रीय चर्मकार महासंघात मी राष्ट्रीय उपाध्यक्ष आहे। मी गेले 30 वर्ष समाजाचं काम करतोय। मिरज तालुका टेक्वांडो कराटे मी स्पोर्ट्समॅन आहे। मी स्पोर्ट्सचं काम करतोय। आतापर्यंत कित्येक पोरं तयार केले स्पोर्ट्समध्ये। परत सांगली जिल्हा व्यापारी फुटवेअर असोसिएशन आहे, त्याची मी संस्थापक केली। बसवेश्वर सातपुते सहकारी वाहतूक संस्था आहे, ट्रान्सपोर्टच्या माध्यमातून मी काम केलं आहे आणि मी स्वतः एक शेतकरी आहे आणि एक छोटासा व्यापारी आहे। मी पहाटे 3:30 पासून ते रोज 11 पर्यंत मी स्वतः गेली 30 वर्ष मी काम करतोय। मी तळागाळातला कार्यकर्ता आहे। मी प्रामाणिकपणे कबुली द्यायला तयार आहे आणि आपण सर्वजण जनता आणि आपण
मला आता शेतकरी लोक असून देत, व्यापारी लोक असून देत, युवक असून देत, मला त्यांनी स्वतः आणि शिवसैनिक जे प्रामाणिक शिवसैनिक आहेत त्यांचा मला पाठिंबा आहे, त्यांनी सर्वजण लागलेत. म्हणून मी स्वतः तयार झालो आहे. तुमच्या सर्वांचा आशीर्वाद असेल तर मी पुढच्या या 2024च्या विधानसभेसाठी मी स्वतः तयार आहे, इच्छुक आहे. फक्त मी त्याची दखल घ्यावी, कारण आता येणारे भरपूर जण आहेत, पण ज्या टायमिंगला पक्षाच्या सुखादुःखामध्ये मी प्रामाणिकपणे अक्षरशः प्रामाणिकपणे मी काम केलं तळमळीनं, ह्याची दखल घ्यावी. दखल जर नाही घेतली तर माझ्यावर अन्याय होईल की मी आज ग्वाही करतो. आणि आपण सर्वजण आलात त्याबद्दल मी सर्वांचं परत एकदा. अन्याय झाला तर काय करणार? अन्याय झाला तर मला पर्याय आहे, भरपूर पर्याय आहे, तुम्ही त्याचा विचार करावा. बंडखोरी करणार नाही, तो पर्याय त्यावेळेच्या त्यावेळेस ठरवला जाईल. तर माझे हात जोडून सर्वांना विनंती आहे, तर तुम्ही आलात त्याबद्दल मी सर्वांचं धन्यवाद व्यक्त करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जय. अशा स्पष्ट बेधडक बातम्यांसाठी आमच्या आवाज 24 न्यूज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.